आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय
तुझ जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्यामुळं माया बापा उघडलं डोळं, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळ, रूप तुझं डोळ्यामंदी साठलं साठलं, पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरलं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु पूर्णिमा की रात है आई, खुशियाँ साथ है लाई, गुरु चरणों में शिष्य ने दुनिया सारी पाई, गुरु ही मूरत, गुरु ही कीरत, गुरु ही सब कुछ मेरा, गुरु के ध्यान से मिटता है मन का घोर अंधेरा. अंधेरे से उस उजाले तक गुरु ने है पहुंचाया, मूर्ख इस मन को सच्चा ज्ञान सिखाया, पकड़ कर उंगली सबकी मंजिल तक ले जाता, जिसका कोई नहीं है जग में गुरु उसका बन जाता. चरण पादुका गुरु की है सबसे सच्चा खजाना, गुरु की सेवा में ही है सच्चा जीवन जीना. अर्पण कर दिया जीवन मेरा गुरुदेव के नाम, गुरु चरणों में ही है मेरा
चारों तीर्थ धाम। दाढ़ी मूछ वाला स्वेग, मोहना रूप तिहारा, देखा नहीं कभी हमने गुरु सा कोई प्यारा। पुण्य की इस पूर्णिमा में सबका भाग्य जगा दे, शिष्य के इस दिल की नैया गुरुनाथ पार लगा दे। गुरु पूर्णिमा सब कुछ तेरे नाम, तेरा शिष्य तेरी भक्ति मेरे गुरुदेव। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा। गुरु पूर्णिमा की रात है आई, खुशियां साथ है लाई। गुरु चरणों में शिष्य ने दुनिया सारी पाई। गुरु ही मूरत, गुरु ही कीरत, गुरु ही सब कुछ मेरा। गुरु के ध्यान से मिटता है मन का घोर अंधेरा। अंधेरे से उस उजाले तक गुरु ने है पहुंचाया। मूर्ख इस मन को सच्चा ज्ञान सिखाया। पकड़ कर उंगली सबकी मंजिल तक ले जाता, जिसका कोई नहीं है जग में गुरु उसका बन जाता। चरण पादुका गुरु की है सबसे सच्चा खजाना। गुरु की सेवा में ही है सच्चा जीवन जीना। अर्पण कर दिया जीवन मेरा गुरुदेव के नाम। गुरु चरणों में ही है मेरा चारों तीर्थ धाम। दाढ़ी मूछ वाला स्वेग, मोहना रूप तिहारा, देखा नहीं कभी हमने गुरु सा कोई प्यारा। पुण्य की इस पूर्णिमा में सबका भाग्य जगा दे, शिष्य के इस दिल की नैया गुरुनाथ पार लगा दे। गुरु पूर्णिमा सब कुछ तेरे नाम। गुरु पूर्णिमा तेरा शिष्य तेरी भक्ति मेरे गुरुदेव। नमो
गुरु ज्ञान की है हर एक प्याली। चरण कमल में शीश झुकाए, मुक्ति का हम मार्ग पाए। सद्गुरु की कृपा से ध्यान में जीवन सब सफल हो जाए। अंधकार से पुण्य उजाले तक गुरु ने मार्ग है दिखाया। अज्ञान से बंधे इस मन को शुद्ध सारा सत्य सिखाया। ज्ञान ज्योति से भाग्य जगा दे, मोह के बंधनों को काट जाया। गुरु बिन कोई राह ना जाने, सारे जगत को पावन बनाया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु रूपा, गुरु महेश्वरा की शरण आयूं। साधना की इस पुनीत गलियों में सद्गुरु के दर्शन पायूं। चरण पादुका पुनः समावी, भक्ति का रंगों मन पे छाई। सृष्टि के इन बंधनों को खुर गई, गुरु नाम की धुन गाई। पथ प्रदर्शक सद्गुरु हमारे, जिन्होंने मुक्ति राह दिखाई। देवो भव मेरे सद्गुरु हमको, तेजस्वी रूप हमने ध्याया। पूरे ब्रह्मांड की शुभता लेकर गुरु पूर्णिमा पर्व आया। ज्ञान की इस पुनीत राधे में हर एक बादला झूम कर आया। अंधकार की घाटी मिट गई, गुरुनाथ ने ज्ञान सुनाया। जन्म जन्म की प्यास है सत्य, गुरु चरणों में शरण दिवाई। पूर्णिमा की इस धुंधने में भी सद्गुरु की जयकारे छाई। अर्पण करते हम भक्ति तेरी, गुरु चरणों में हरदम रहे। किस्मत की हर रेखा गुरु तेरी कृपा से सफल बने। गुरु पूर्णिमा, गुरुदेवा सत्यम शिवम, सद्गुरु चरणम। आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच जिला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो, तिलाच व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी सगळ्यात आधी महर्षी व्यासांचं स्मरण करायचं आणि त्यांचे व आपल्या गुरूंचे आशीर्वाद घ्यायचे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात, कारण व्यास हे समाजाचे खरे गुरु होते. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं मानलं जातं. म्हणजे व्यासांनी इतकं सर्वस्पर्शी लिहिलं आहे की त्यांनी जणू अख्खं जग उष्टावलं आहे. आता नव्याने लिहिण्यासारखं काही नाही. या दिवशी त्यांचा जन्म झाला असं मानण्यात येतं. त्याचबरोबर आजच्या दिवशी त्यांनी वेदांचं विभाजन केलं, म्हणून त्यांना वेदव्यास असंही म्हटलं जातं. गणितातही परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. तसंच आपल्या ज्ञानरूपी वर्तुळाच्या इतिहास आणि उपदेश या दोन बिंदूंना जोडणारी सगळ्यात मोठी रेषा म्हणजे महर्षी व्यास आहेत असं म्हणता येईल. आजही आपण जिथून ज्ञान दिलं जातं त्या जागेला किंवा मंचाला व्यासपीठ म्हणतो ते याचसाठी. तर आता वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. गुरुला आज आपण मनोभावे वंदन करतो आहोत. जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तो आपला गुरु. आपण सारे लघु
गुरुच्या शोधात असतो. गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे जो लघु नाही आणि लघुलाही गुरु बनवतो तो. जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघु असतो आणि जो मनाचा स्वामी असतो तो गुरु. जसं गुरुत्वाकर्षणामुळे आपण पृथ्वीवर स्थिर उभे राहतो, तसंच ज्याच्या मार्गदर्शनाने आपण जीवनाच्या घसरत जाणाऱ्या शेवाळी वाटेवर पाय रोवून उभे राहतो तो गुरु. गुरुत्वाकर्षणामुळे देह स्थिर राहतो, तर गुरुमुळे मन. आपल्या परंपरेत गुरुला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. संतांनी गुरुकृपेचा महिमा गायला आहे, त्याप्रमाणे गुरुची लक्षणंही सांगितली आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संत नामदेव आणि विसोबा खेचर ही जी गुरुशिष्यांची जोडी आहे त्यांची गोष्ट समजून घेऊया. बरं, ही गोष्ट स्वतः संत नामदेव महाराजांनी सांगितली आहे. संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत भक्तीची पताका कशी नेली हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. शिखांच्या धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा त्यांच्या पदांचा समावेश आहे. पंजाबमधील घुमानला साहित्य संमेलन झाल्याचं तुम्हाला आठवत असेल. घुमान या गावी मुख्य गुरुद्वारा आहे. त्यामध्ये नामदेवांची मोठी मूर्ती आहे. तिथे त्यांना बाबा नामदेवजी महाराज असं म्हटलं जातं. घुमान पंचक्रोशीत बाबा नामदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही. असे जे शिखांचे गुरु झाले, अशा नामदेव महाराजांना गुरु कसे लाभले याची ही गोष्ट स्वतः नामदेवांनी सांगितलेली. खूप दृष्टीने खरं तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण नामदेव महाराजांचा एक विशेष सांगू का? त्यांना आद्य चरित्रकार आणि आत्मचरित्रकार म्हटलं जातं. आपले संत स्वतःविषयी फारसे बोलत नाहीत बघा, पण नामदेव महाराज मात्र स्वतःचे अनुभव सुंदर पद्धतीने नोंदवतात. तर त्यांची आणि गुरूंची भेट कशी झाली याची ही गोष्ट ते सांगतात. या गोष्टीच्या आधीची गोष्ट आधी तुम्हाला सांगते. नामदेव महाराज देवाशी बोलायचे, देव त्यांच्या हातची खीर खायचा याचा नाही म्हटलं तरी त्यांना अभिमान होता. मुक्ताईने एकदा गोरा कुंभारांना सांगितलंही, गोरा काका हे मडके बघा जरा कच्चे आहे का? त्यांना गुरु नाही हेच त्यांच्या कच्चेपणाचं कारण. पण नामदेवांचं म्हणणं स्पष्ट होतं, देवच माझ्यासोबत असताना मी गुरु कशाला शोधू? कबीर महाराजांचा दोहा आहे ना, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. कबीर महाराज म्हणतात, देव आणि गुरु दोघे एका वेळी समोर आले तर मी आधी गुरुचे पाय धरीन, कारण गुरुच मला परमेश्वराकडे घेऊन जाईल. पण नामदेव महाराजांची परिस्थिती नेमकी उलटी आहे. त्यांच्याकडे तर देव आहेच, ते शेवटी देवाशीच यावर चर्चा करतात. बघा किती सुंदर मांडणी केली आहे. नामा म्हणे तुझसी पाववया सेविजे सद्गुरुसी, तो तू रोकडा जोडिलासी आता सद्गुरुसी काय काम. फळ तरुवर शिखरी म्हणून आरोहण किजे त्यावरी, ते फळ अवचिता जोडिले करी मग तयावरी कासया चढावे. एखादे फळ डोंगर माथ्यावर असेल तर डोंगर चढून जायचा, पण ते फळ अलगद हातात आलं असेल तर मग उगाच डोंगर चढण्याचे श्रम कशाला? देवाने स्वतःच भक्ताला सांगितलं की मी तुझ्याशी बोलतो, हसतो, खेळतो, ही लीला आहे रे. पण खरं ज्ञान तुला देव असूनही मी देऊ शकणार नाही, ते फक्त गुरुच करू शकतो. मगा श्रीहरी म्हणे अज्ञान सांडून सेवी जे गुरुचरण, तुझ्या प्रेमे माया सोंग धरून लटिका तुझपाशी मी खेळे. जव सद्गुरूचे नाही सेवन तव मी जैसे स्वप्नीचे धन, माझे न तुटे भवबंधन सद्गुरु आज्ञे वाचुनी. गुरु मिळत नाही तोवर मी म्हणजे स्वप्नीचे धन दिसले तरी काही खरे नव्हे. किती गोड लिहितात बघा आपले संत. वाचत असताना अगदी रमून जायला होतं नाही का? देव म्हणे नाम्या गुरु वाचुनिया, मुक्ती पाववया आन नाही. जाई नाम्या जाई गुरुसी शरण, तुटे भवबंधन तुझे वेगी. आणि मग नामदेव महाराज विचारतात, नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊ, कोणा मी होऊ शरणागत. मग देव त्यांना सद्गुरूची लक्षणं सांगतात. शिष्य मिळण्यासाठी हपापलेला, उगीच मंत्र तंत्र करणारा, लोकांवर आरडाओरडा करून स्वतःचा दिमाग दाखवणारा गुरु नव्हेच, तर गुरु कसा असावा? ज्यासी गुरुत्वाचे नाही काज, शिष्य भजता वाटे लाज, उदास वृत्ती सहज निर्मळ भोळा.
निंदा स्तुती समान, बोलती भेदिती कठीण वचन, कधी न होती क्रोधायमान कवणाही वरी. गुरु होण्याची हौस नसलेला शिष्य जाहीरपणे आदर दाखवू लागला तर लाजणारा निर्मळ मनाचा असा गुरु हवा. आणि मग शिष्य कसा असावा? शरीर वेचिले तरी वेचीजे, परी सद्गुरु वचन न उल्लंघिजे, रात्रंदिवस राहिजे आज्ञा संकेती. गुरुच्या आज्ञेचं पालन करताना शरीर झिजलं तरी चालेल, पण आज्ञा पालन झालंच पाहिजे असा शिष्य हवा. पण नामदेव म्हणे, तुम्हीच सांगा कुठे शोधू असा गुरु. देवाने गुरुचा नाव पत्ता सांगितला. देव म्हणे, नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जावे वेगी. एवढंच नव्हे तर देवच नामदेवाला विसोबा खेचर जिथे होते तिथे घेऊन गेले. विसोबा खेचर मूळचे औंढ्या नागनाथ या तीर्थक्षेत्राचे रहिवासी. ही भेट झाली तेव्हा ते बार्शीच्या एका शिवमंदिरात होते. गुरुला भेटायला म्हणून नामदेव आशेने मंदिरात शिरले आणि त्यांना जे चित्र दिसले त्याने ते इतके चिडले. आधी देवाने सांगितलं होतं गुरुचे सगळे ऐकायचे वगैरे, ते सगळं विसरले. बघा, नामदेव महाराज स्वतःच सांगतायत की काय घडलं. देवावरी पाये ठेवून खेचर, निजेला परिकर निवांतची, देखोनिया नामा पावला विस्मया, कैसा हा प्राणी या देवो नेणे. उठी उठी प्राण्या आंधळा तू काये, देवावरी पाय ठेवियेने. विसोबा खेचर बोले नामदेवा, उठविले जीवा का रे माझ्या. देवाविण ठाव रिता कोठे आहे, विचारुनी पाहे नामदेवा. जेथे देव नसे तेथे माझे पाय, ठेवी पा अन्वय विचारुनी. नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव, कोठे रिता ठाव न देखीची. कोणी म्हणतात नामदेव जिथे विसोबांचे पाय ठेवू पाहत होते तेथे त्यांना शिवाची पिंड दिसे. पण अवघा जिकडे तिकडे देव हा साक्षात्कार डोळ्यात अंजन घालणारा आहे हेच खरं. गुरु आपल्या शिष्याला किती छान ओळखतो. विसोबांनी नामदेवांना सांगितलं, जरी म्हणसी देव देखिला तरी हा बोल भला नव्हे नाम्या. जोवरी मी माझे न तुटे, आत्माराम कैसोनी भेटे. पुढे नामदेवांच्या विचारात झालेले परिवर्तन हे तर चमत्काराच्याही पुढचे. देवाला खीर भरवणारे नामदेव काय म्हणतात बघा. दगडाची मूर्ती मानिला ईश्वर, परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवित, तरी का भंगता आघाताने. देव माझ्याशी बोलतो या भाव पक्षापासून चराचरात देव आहे या बुद्धी पक्षाकडे त्यांचा झालेला प्रवास थक्क करणारा आहे.
आम्हा स्वयंपाक करोनी बैसला, केशव श्वान रूपे आला. रोटी घेऊनी पळाला, सर्वानुभूती केशव. हाती घेऊनी तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरडी रोटी का खाशी. तव श्वान हासोनी बोलिले, नामया तुझ कैसे कळले. येरू म्हणे खेचरे उपदिशेले, सर्वानुभूती विठ्ठल. नामदेव महाराज देवाच्या या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. ते म्हणतात, द्वादशीचे गावी जाहला उपदेश, देवाविण ओस स्थळ नाही. तो देव नामया हृदयी दाविला, खेचराने केला उपकारुहा. द्वादशी म्हणजे बार्शी हे गाव. आषाढी एकादशीला पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेऊन द्वादशीला बार्शीला असणाऱ्या भगवंत मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचा असा जुना नेम आहे. म्हणून द्वादशीचे गावी असा बार्शीचा उल्लेख नामदेवांनी केला आहे. तुम्ही जर कधी बार्शीला गेलात ना तर जरूर या मंदिराला भेट द्या. अतिशय सुरेख मंदिर आहे. भगवंत या नावाने विष्णूचा अवतार जगाच्या पाठीवर फक्त इथेच पाहायला मिळतो. लक्ष्मी मातेचंही दर्शन होतं, पण ते आरशातून, कारण भगवंताच्या पाठीला पाठ लावून माता लक्ष्मीची मूर्ती आहे. आणखी ही बरीच वैशिष्ट्य आहेत. गावात 12 शिवाची मंदिरं आहेत आणि म्हणून गावाचं नाव बार्शी असंही सांगितलं जातं. इथेच विसोबा खेचरांची समाधीही आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व गुरूंना वंदन करतो आणि तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आमच्या गुरुस्थानी आहात, त्यामुळे तुम्हालाही वंदन करतो.